झी 24 तास एक पाऊल पुढे। बघूया सिंचन विषयीच्या बातम्या। कॅबिनेट बैठकीत अखेर सिंचनाची श्वेतपत्रिका मुख्यमंत्र्यांनी सादर केली। जवळपास 500 पानांची ही श्वेतपत्रिका 2 खंडांमध्ये सादर करण्यात आली आहे। पहिल्या खंडात सिंचनाची माहिती तर दुसऱ्या खंडात सिंचन प्रकल्पाची माहिती देण्यात आली आहे। त्याचबरोबर सिंचनाची पुढची दिशा काय असावी या संदर्भातल्या सूचनाही श्वेतपत्रिकेत करण्यात आल्या आहेत। सिंचनाची श्वेतपत्रिका गुरुवारी सादर करण्यात येईल असं वृत्त सगळ्यात आधी झी 24 तासनं दिलं होतं। त्यानुसार काल मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत ही श्वेतपत्रिका सादर केली। सांगायला आता वाटतं की आज श्वेतपत्रिका मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आलेली आहे, मंत्रिमंडळाला देण्यात आलेली आहे आणि ती श्वेतपत्रिका आता वेबसाईटवर उद्या सकाळी ठेवली जाईल। श्वेतपत्रिकेचं प्रिंटिंग करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, त्यामुळे प्रिंटिंगला काही दिवस वेळ लागेल आणि त्यानंतर सर्व विधिमंडळाच्या सदस्यांना आणि संसद सदस्यांना देखील देण्यात येईल, आपल्यालाही देण्यात येईल। पण आता मात्र तुम्हाला वेबसाईटवरच ती उपलब्ध होईल। 2 खंडामध्ये ही श्वेतपत्रिका, त्यामध्ये एक पहिला खंड आहे तो जनरल माहितीचा आहे, त्यातली पद्धत, निविदा काढण्याची पद्धत किंवा जनरल माहिती देण्यात आलेली आहे की 2 प्रकारची जी माहिती आपल्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये देण्यात आली होती त्याच्याबद्दलची माहिती, त्याची कृषी खात्याची माहिती, नंतर पाटबंधारे खात्याची माहिती, याबद्दल जनरल माहिती पहिल्या खंडामध्ये देण्यात आलेली आहे। दुसऱ्या खंडामध्ये 5ही महामंडळाच्या मोठ्या आणि मध्यम प्रकल्पाची प्रत्येक प्रकल्पाची माहिती स्वतंत्रपणे नकाशासह देण्यात आली। त्यामुळे दुसऱ्या खंडामध्ये 5 उपखंड आहेत पण एकत्रित बाइंड केलेले आहेत आणि प्रत्येक महामंडळाचं त्यामध्ये मोठ्या आणि मध्यम प्रकल्पाची माहिती देण्यात आली आहे। पहिल्या खंडामध्ये 9 प्रकरणं आहेत, त्यामध्ये पहिलं प्रकरण प्रस्तावना, दुसरं विभागाच्या संघटनात्मक रचनेचा तपशील, तिसरा पाटबंधारे प्रकल्प अहवाल कशा प्रकारे तयार होतात आणि त्याची अंमलबजावणी कशी होती याची माहिती देण्यात आलेली आहे। नंतर चौथं प्रकरण आर्थिक बाबीचा विषय आहे। नंतर आतापर्यंत सिंचन विभागानं काय काय उपलब्धी आहे त्याची माहिती आहे। नंतर सिंचन प्रकल्पाचा कालावधी आणि किंमत वाढण्याची कारणं देण्यात आलेली आहेत। नंतर महत्त्वाचे काही निर्णय मध्यंतरी काळच्या काळात घेतले त्याची माहिती आहे। त्याचबरोबर आर्थिक सर्वेक्षणामध्ये जी 0.1% वाढ झालेली आहे आणि सिंचन विभागाचं जे म्हणणं आहे त्यामध्ये जी दोन प्रकारचे विश्लेषण करण्यात आले त्याच्याबद्दल माहिती आहे, विश्लेषण केलेलं आणि वस्तुस्थिती मांडण्यात आलेली आहे। आणि नंतर शेवटचं प्रकरण जे आहे ते पाटबंधारे प्रकल्पाच्या नियोजनाची पुढील दिशा काय असावी। सिंचन क्षमतेमध्ये नेमकी किती वाढ झाली, बिगर सिंचनाचा पाण्याचा वापर महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला करावा लागला, या संदर्भातली पूर्णपणाची माहिती या खंड 1 मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी दिलेली आहे। त्याचबरोबर ती खंड 2 मध्ये प्रत्येक महामंडळ निहाय प्रत्येक मध्यम प्रकल्प आणि मीडियम प्रकल्प, मोठे आणि मध्यम या प्रत्येक प्रकल्पाची पूर्णतः माहिती, मग ती विलंबाची कारणं असतील, प्रशासकीय मान्यता पूर्वीची किती होती, आता त्याच्यामध्ये किती किंमत झालेली आहे, ती होत असताना व्याप्तीतील बदलामुळे किती त्याच्यामध्ये किंमत वाढली, दर सूचीमुळे त्याच्यामध्ये किती नेमका फरक झाला, वन जमिनीच्या कारणाच्यासाठी आपल्याला किती त्याच्यामध्ये खर्च करावा लागला, पुनर्वसनासाठी किती खर्च करावा लागलेला आहे, या सर्वाची इत्थंभूत माहिती या खंड 2 मध्ये प्रत्येक प्रकल्पनिहाय त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।